जे म्हणजे सुरेश धस यांच्याकडून जो आरोप होत होता की वाल्मिक कराड यांचा बीड मधील जो आका आहे त्याचा काही पत्ता लागलेला नाही, अजून त्याच्यावरती कारवाई झाली नाही. हे पहा, सुरेश धसांचा इशारा कोणाकडे सुस्पष्टपणे, कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे जवळचे आहेत आणि स्पष्ट मला आका पाका मी काही म्हणत नाही की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची जवळीक आहे, हेच त्यांना म्हणायचं आहे. पोलिसांनी या अशा सगळ्या वक्तव्याची दखल घेतली पाहिजे, कारण मला तरी लुटूपुटूची लढाई वाटू लागलेली अटकेनंतर स्वतःहून 14 दिवस. आणि तुम्हाला चांगलं आठवत असेल, आपल्यातले बरेच जण नागपूरला होते. मी अधिवेशनात वाल्मिक कराड नागपूरजवळ एका फार्म हाऊसवर आहे असा आरोप केला होता आणि सगळ्या तपासात आता बाहेर येतं की वाल्मिक कराड अधिवेशन काळात तिथं होते, म्हणजे माझा आरोप सत्य होता एक. पण आणखी सांगतो की आत्तापर्यंत मला कधीही एकाही पोलीस अधिकाऱ्याचा फोन नाही आला की तुम्ही हा आरोप केला होता, कोणत्या आधारावर केला होता, काय आधारावर केला होता. मला वाटतं ही पोलीस यंत्रणा आपली. याचाच अर्थ जर पोलिसांना शोधायचं असतं तर त्याच वेळेस, त्याच दिवशी, त्या क्षणाला, कारण बऱ्याच वेळेस राज्य सरकार अशा पद्धतीनं सभागृहात बोलल्यानंतर ताबडतोब याच्यासाठी पावलं उचलत असतं. सभागृहात बोलण्याला एक अर्थ असतो, एक ताकद असते आणि ते बोलल्यानंतर राज्य सरकार इमिजिएट या विषयानं तपास करत असतं, किमान चौकशा करत असतं. परंतु मी त्या दिवशी अधिवेशनानंतर सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की मला साधा फोनही कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याचा आला नाही. परंतु आता तपासातून हे स्पष्ट होतंय की वाल्मिक कराड नागपूरमध्ये होते. हे पहा, आता कोणाला भेटण्यासाठी आले होते, मला जी माहिती आहे की तुम्ही ज्यांचं नाव घेतोय 3 दिवस अधिवेशनाला आलेच नाही. कुठं होते हाही प्रश्न केला पाहिजे ना, तुम्ही तपासलं पाहिजे पत्रकारांनी. ज्या पद्धतीनं ही शरणागती झाल्यापासून धनंजय मुंडे कुठे दिसलेले नाहीये, त्याचबरोबर त्यांची कुठली प्रतिक्रिया आलेली आहे. एकीकडे ते प्रतिक्रिया देतात की तू माझ्या जवळच आहे आणि दुसरीकडे शरणागती झाल्यापासून धनंजय मुंडे गायब आहे. याच्याकडे तुम्ही कसं पाहता? आणि मुळात आपण एक जबाबदार मंत्री आता झालेला आहात, असं असताना इतक्या मोठ्या प्रकरणात वारंवार तुमचं नाव येत असताना कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया न देणं हे कितपत योग्य वाटतं? नाही, हे तर चुकीचं आहे. जर माझ्याजवळच्या एखाद्या कार्यकर्त्याने काही गुन्हा केला आणि मी जर त्याच्यातला माझा कुठे रोल नसेल तर मी सुस्पष्टपणे येऊन सांगितलं पाहिजे. एखाद्या कार्यकर्त्याकडून जवळचा गुन्हा होतो त्याच्याविषयी मी नाही म्हणणार नाही, परंतु त्याच्याविषयी सुस्पष्टपणे भूमिका आपली मांडली पाहिजे. परंतु जे मागच्या 5 वर्षातलं 10 वर्षातलं बीडमधील वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे. म्हणजे कित्येक वेळेस पोलीस अधिकाऱ्यांना, कलेक्टरांना आदेश वाल्मिक कराड देत होते, धनंजय मुंडे देत नव्हते, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि वाल्मिक कराडांचा आदेश म्हणजे धनंजय मुंडेंचा आदेश, अशा पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये एक जनरली समज आहे. नव्हे तसंच होत आलेलं आहे आत्तापर्यंत, नव्हे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा असं होत आलेलं आहे आत्तापर्यंत. मग ते जवळचे आहेच त्यांच्या. विजय वडेट्टीवारांनी आणखी एक आरोप केला. ते म्हणतात की आता धनंजय मुंडे यांची मंत्रिपदातून अकालपट्टी करण्यात येईल आणि त्यांच्या जागी छगन भुजबळ यांची वर्णी लावण्याची शक्यता आहे. कसं पाहता येईल? मला माहिती नाही, मला अंतर्गत काही माहिती नाही, परंतु अशा पद्धतीनं आरोप असल्यावर त्या मंत्र्यांनी त्या पदावर राहता कामा नये असं मला वाटतं. बाकी जी वडेट्टीवारांकडे माहिती, याची माहिती काही मला नाहीये. सरकार सुद्धा त्यांच्याकडे अशी कुठल्याही पद्धतीची मागणी करत नाही, त्यांच्या पक्षाचे प्रमुख अशा पद्धतीची कुठलीही मागणी करत नाहीये. हे कुठेतरी बेजबाबदारपणा वाटत नाही का आपल्याला? सरकारने सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करायला नको. सरकार या सगळ्या याच्यात आरोपींना वाचवत होते सुस्पष्टपणे. मी नेहमी सांगितलं की महाराष्ट्र पोलीस ही अतिशय सक्षम यंत्रणा आहे. महाराष्ट्र पोलिसांना आपण दोष देऊ शकत नाही, एवढी ताकद, सक्षमता आपल्या पोलिसांमध्ये आहे. या पोलिसांनी ठरवलं तर स्वर्गातून आणि भूलोकातूनही ते आरोपीला शोधून आणू शकतात, एवढी ताकद आपल्या पोलिसांची आहे. परंतु ज्या अर्थी त्यांनी एवढ्या दिवस त्यांना शोधलं नाही, याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये राजकीय एक हस्तक्षेप होता. पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप झाल्यावरच असं होऊ शकतं, नाही तर आपल्या पोलिसांना वाटतं कोणत्याही गुन्हेगारापर्यंत आणि गुन्ह्यापर्यंत पोहोचवायला थांबवणारी ताकद तरी या हिंदुस्थानात तरी नाही आहे. एवढी सक्षम आपली पोलीस आहे. परंतु ज्यावेळेस राजकीय वरद हस्त असतो
त्याच वेळा या पोलिसांचं काय होतं हे आपण बघितलेलं आहे. अब्दुल सत्तार यांनी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये जे भाषण केलं त्यात ते म्हणतात की गुंडगिरी संभाजीनगरमध्ये खपून घेतली जाणार नाही. नेमका कोणी? अब्दुल सत्तार यांनी 2.5 वर्षात काही होऊ शकतं असं पण म्हणतात ते. अब्दुल सत्तार म्हणतात त्यांचा रोग नेमका कुणाकडे तुम्हारा तो वक्त है, हमारा तो दौर आएगा अशी शेरोशायरी पण त्यांनी केली. हे बा, अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळालेलं नाही आणि म्हणून या भावनेतून या भूमिकेतून ते बोलत असतील, परंतु त्यांना मंत्रिपद मिळणं न मिळणं त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे असं मी समजतो. त्यामुळे उनका वक्त आएगा की दौर आएगा याच्याशी मला काही माहिती नाही. तुमचे एक मित्रपक्ष म्हणजे अजित पवार यांच्या मातोश्रीने काल विठुरायाला साकडं घातलेले की दोन्ही पवार एकत्रित झाले. असं जर झालं, दुसरीकडे प्रफुल्ल पटेल सुद्धा म्हणतात की शरद पवार यांचं दैवत आहे. असं जर झालं तर महाविकास आघाडीला एक मोठा फटका नाही का बसणार? आमचे मित्रपक्ष कोण? शरद पवार. हा, तुम्ही अजित पवार म्हटले. अजित पवार यांच्या मातोश्रींनी असं म्हटलंय हे पहा, पवार एकत्रित या. त्या मातोश्री आहेत, मातोश्रींच्या एक भावना वेगळ्या असतात, त्यांना राजकारणाशी काही देणं घेणं नसतं. एक कुटुंब म्हणून कोणत्याही आईची ही भूमिका असते, मला वाटतं ती त्यांनी व्यक्त केली असावी. त्याच्यामुळं त्याच्यात आम्ही राजकारण पाहावं किंवा टाकावं असं मला वाटत नाही. रोहित पवारांनी एक ट्विट केलेलं आहे, जेज पोलीस स्टेशनमध्ये पलंग, गाद्या, उशा कशासाठी आणल्या? कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये? आणि जर पोलीस स्टेशनला घ्यायचंच होतं, महाराष्ट्रातल्या इतर पोलीस स्टेशनला का नाहीये? आरोपींना सोयीसुविधा देण्यासाठी केलंय. हे पहा, मी तुम्हाला सांगितलं, हे सगळं बिलकुल फिक्सिंग ज्याला म्हणता येत असं एकंदर चित्र बॉडी लँग्वेजवरून सगळं क्लिअर दिसतंय. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं कर. मग वाल्मिक कराड यांना सोडणाऱ्या गाड्या कोणाच्या होत्या? त्या मागच्या आठवड्याभरात कोणाच्या ताफ्यात होत्या? ते व्यक्ती कोण? ते कुठं लपले होते? गाड्या कोणत्या कोणत्या ते वापरत होते? मला वाटतं सुस्पष्टपणे समोर आलेलं आहे. आणि म्हणून या गाड्या, आता मी बोलत नाही, काही मोठ्या नेत्यांच्या ताफ्यात होत्या 8 दिवस आधी. आता ते तुम्ही तपासा. पुण्यातच मोठ्या नेत्यांच्या ताफ्यात होत्या. तीच गाडी वाल्मिक कराडांना येऊन CIDच्या ऑफिसमध्ये सोडते. तर मला असं वाटतं आता आपण शोधपत्रकारिता करावी. या प्रकरणामुळे महायुतीतील तीनही पक्ष एकमेकांसमोर आल्याचं बघायला मिळतं. 3 पक्ष एकमेकांसमोर आले नाही आले मला माहिती नाही, पण सरकार निश्चित या प्रकरणात बोटचेपी भूमिका घेतंय असं माझं स्पष्ट मत आहे. सर, राजन साळवी नाराज आहेत का आणि ते भाजपमध्ये जातील अशी चर्चा आहे. पक्षाची नेमकी त्यांच्याबद्दलची भूमिका काय? नाही, मला याच्यातली माहिती नाही. नाराज आता निवडणुकीत मला असं वाटतं जय पराजय होत असतो, ही भूमिका सगळ्यांनीच ठेवली पाहिजे. प्रत्येक वेळेस आपण जिंकूच अशातला काही भाग नाही, एखाद्या वेळेस हारणं सुद्धा होत असतं. जय पराजय एकाच नाण्याच्या 2 बाजू, मला वाटतं तशा पद्धतीनं सगळ्यांनी घेतल्या पाहिजे आणि येणाऱ्या काळात जय मिळवण्यासाठी कामाला लागलं पाहिजे असं माझं एक शिवसैनिक म्हणून स्पष्ट भूमिका आहे आणि मला असंच वाटतं. सर, तुमच्या पक्षाचे 9 नगरसेवक पुण्यातले हे आज भाजपमध्ये प्रवेश करतायत. हा एक मोठा फटका नाहीये का? हे पहा, आत्ता तर नगरसेवक कोणीच नाही या राज्यामध्ये, सगळे माजी नगरसेवक आहे. आणि मग वेगवेगळे प्रलोभनं, वेगवेगळ्या गोष्टीमुळे कोणी जात असेल तर त्याला आम्ही रोखू शकत नाही. परंतु जनता जनार्दन निश्चित शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मान्य उद्धवजी ठाकरे, ठीक आहे, एका निवडणूक आमचा पराभव झाला आणि पराभव काही राजकीय कार्यकर्त्याला नवीन असतो अशातला भाग नाही. राजकीय कार्यकर्त्याच्या ओव्हरऑल राजकीय कारकिर्दीमध्ये पराभव सुद्धा असतोच आणि तो आपण स्पोर्ट्स म्हणजे खिलाडू वृत्तीनं स्वीकारावा असं मला वाटतं. एखादा पराभव झाला म्हणून पक्ष बदलणं, मला वाटतं काही दुसऱ्या अडचणीमुळे बदलत असेल कोणी तर मी समजू शकतो, पण पराभव बदलावा नाही असं मला वाटतं. पुन्हा एकदा अशी बातमी येते की तुम्ही शिंदे गटाकडे आकर्षित झालेल्या वृत्तपत्रामध्ये. मी बोललोच नसतो, इथं पत्रकार परिषद घेतली नव्हती. मला असं वाटतं खोट्या अफवा काही वर्तमानपत्रांनी आमच्या संभाजीनगरातल्या अशा पद्धतीनं पेरल्या जातात. मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे, मान्य उद्धवजी ठाकरे
यांच्या नेतृत्वाला मानणारा शिवसैनिक आहे, विचाराला मानणारा शिवसैनिक आहे. मी सांगितलं, मी एक राजकीय कार्यकर्ता आहे, एक सामाजिक कार्यकर्ता आहे. निवडणुकीत यश अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. जसं यश बऱ्याच वेळेस मिळवलं तसं अपयश एखाद्या वेळेस पचवावं लागतं. मला वाटतं ते राजकीय कार्यकर्त्यांनी पचवावं, त्याच्यातच परिपक्वता दिसते. आणि ते जर पचवता नाही आले तर तो कार्यकर्ता नाही, तो संधी साधू कार्यकर्ता होऊ शकतो. नाही, हे रद्द वगैरे झाला आणि ठरलाही नव्हता, चर्चा होती. हे वाल्मिक कराड वगैरे या सगळ्या आरोपींना लवकर पकडा. मला असं वाटतं शिवसेना म्हणून मी स्वतः जाऊन आलेलो आहे, तिथे परभणीला जाऊन आलेलो आहे, बीडला जाऊन आलेलो आहे. आमचे शिवसैनिक दोन्ही ठिकाणी आहे. परभणीला आमचे खासदार आहेत, आमचे आमदार आहेत संजयजी जाधव, राहुलजी पाटील. बीडला आमचे जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे शिवसेना म्हणून आम्ही तिथं सातत्याने या विषयात आवाज उठवत आहोत. आणि त्या हिशोबाने मला असं वाटतं या भूमिकेला न्याय देण्यासाठी जास्त काम केलं पाहिजे दौरे करण्यापेक्षा. माझं त्याच्या पुढे जाऊन म्हणणं आहे की अजून 8-9 मंत्री मंत्रालयात फिरकलेलेच नाही आहे. मला वाटतं त्यांच्या खाते वाटपाविषयी ते खुश नाही आहे. बऱ्याच मंत्र्यांनी 2-4 मंत्र्यांनी तर चमकोगिरी 2-3 दिवसात केली. आता ते काम मंत्र्यांचं नाही. मला ते बोलायला वेळ मिळाला नव्हता किंवा मधल्या काळात आपण ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या ह्याच्यात होतो म्हणून मुद्दाम बोललो नाही. पण तो एक मंत्री पोलीस स्टेशनमध्ये रात्री जाऊन बसला आणि पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले. एक मंत्री बसमध्ये प्रवास केला, म्हणजे आपण याच्या आधी बसमध्ये प्रवास करत नव्हतो, त्यांनी स्पष्ट केलं. एक मंत्री एका हॉस्टेलमध्ये, गव्हर्नमेंटच्या हॉस्टेलमध्ये जाऊन अधिकाऱ्याला शिवीगाळ केली. मला असं वाटतं हे काही परिपक्व मंत्र्यांचं लक्षण नाही. हे हळद्या हळकुंड्यात पिवळं झाल्याचं लक्षण आहे. खरं तर या मंत्र्यांनी व्यवस्थित आपल्या विभागाच्या बैठका घेऊन, आपल्या विभागाचा अभ्यास करून, आपल्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन काम करायला पाहिजे होतं. पण तो अशी चमकोगिरी काही मंत्री करतात. आणि काही मंत्र्यांनी अजूनही खाते वाटपावर नाराजीमुळे त्या खात्यात कोणत्याही प्रकारचं अजून कुठे हजेरीसुद्धा लावून नाही, कार्यालयातसुद्धा आले नाही, अशा प्रकारची स्थिती. दुसरा गोष्ट, दालनावर खर्च वगैरे याच्यावर मी बोलणार नाही, कारण शेवटी ज्या त्या मंत्र्याला ज्याच्या त्याच्या पद्धतीनं रचना पाहिजे असती आणि ती केली पाहिजे सरकारने. आता खर्चाला काय लिमिटेशन लावायचं तो सरकारचा अधिकार आहे. पण एखाद्या मंत्र्याला जसं पाहिजे तसं दालन बनवणं काही वावगं आहे, चूक आहे असं मला तरी वाटत नाही. जी जिस तरीके से वाल्मीकि करार के मामले में तो एक ही सत्ताधारी पार्टियों के भीतर आपस में जिस तरीके से एक आरोप कर रहा है, दूसरा उसका प्रतिवादी बना है, तीसरा इतने दिन बाद जो अरेस्टिंग हुई है और उस पर भी बेड नए पुलिस स्टेशन में आने की बात हुई, ये सारी चीजों को आप कैसे देखें? नहीं, सारी चीजों को देखना है. देखो, ये तो एक इशू अलग इशू है. बीड़ में जिस प्रकार दहशतवाद, गुंडागर्दी बड़ी है, ये सब में इशू है. इसमें मैं समझता हूँ कोई पार्टी का इशू नहीं है. अगर आप देख रहे होंगे तो जैसा महाराष्ट्र में पूना जाना जाता है, एक सुसंस्कृत शहर, वैसा मराठवाड़ा में अंबाजोगाई शहर जाना जाता है कि सुसंस्कृत शहर, अच्छे लोग, पढ़े लोग, साहित्यिक, नाट्यकर्मी, आध्यात्मिक, ऐसी सभी प्रकार के लोग रहते हैं. अब उनको सुरक्षित नहीं लग रहा है तो ये इशू पॉलिटिकल नहीं लेते हुए ये एक सोशल इशू है, दहशतवाद का इशू है. लेकिन भीड़ में जिस प्रकार सुरेश धस जी ने धनंजय मुंडे और पंकजा मुंडे इन पे आरोप किया है, तो उन्होंने उनके सीएम को जाके बोलना चाहिए था ये सब बातें. बाहर क्यों बोल रहे हो? वो तो भारतीय जनता पार्टी के नेता है. इसमें उनके वहां का लोकल पॉलिटिक्स छिपा है, ऐसा मेरा कहना है कि जिस प्रकार सुरेश धस को विधानसभा में कुछ जगह विरोध किया गया ऐसा उनको लगता है, और जो विरोध हुआ उसको ये मुंडे जिम्मेदार है ऐसा वो मानते हैं, इसलिए वो पर्सनल आरोप उन पे कर रहे हैं. अभी हम समझते हैं कि वो भी सत्ताधारी पार्टी के मेंबर है, ये भी सत्ताधारी पार्टी के मेंबर है, तो उन्होंने तो सीएम के पास जाके सब कार्रवाई करने को बोलना चाहिए ना. वो नहीं कर रहे हैं, वो सीएम को अच्छा बोल रहे हैं. और 21 दिन आरोपी नहीं पकड़े जाते तो सीएम अच्छे कैसे हो सकते हैं? तो ये तो गलत बात कह रहे हैं ना वो भी.
सीएम जिस तरीके से कह रहे हैं कि महाराष्ट्र में गुंडागर्दी नहीं चलेगी और एक जो भी इसके पीछे होगा संतोष देशमुख की हत्या के पीछे उसको निकाला जाएगा और उसके खिलाफ फांसी की सजा होने तक सरकार कार्रवाई। ये देखो, कल रात को परसों रात को नागपुर में 2 खून हुए हैं। सीएम साहब उनके नागपुर में के ही लॉ एंड ऑर्डर संभाल नहीं सक रहे हैं। बीड़ का आरोपी उन्होंने नहीं पकड़ा है, वो खुद आके सरेंडर हुआ है। पुणे में रह रहा था, वो मध्य प्रदेश में रह रहा था, गोवा में रह रहा था, वहां भी बीजेपी की सरकार है। मध्य प्रदेश में, गोवा में भी बीजेपी की सरकार है और वो पुणे में रह रहा था। उन्होंने नहीं पकड़ा है, वो शान से आया पुलिस स्टेशन में, हीरो जैसा आया, हीरो जैसा सरेंडर हुआ। वो कुछ क्रिमिनल जैसा नहीं आया। जो बोल रहे थे ना मुस्क्या बांधू नानू, कुछ नहीं किया सरकार ने वैसा। अजित पवार की माताश्री ने कहा है कि अजित पवार और शरद पवार साथ में आए और प्रफुल्ल पटेल का बयान आया कि हमारे लिए शरद पवार देवता जैसे हैं। किस तरह से देखते हैं आप? आपको कितना नुकसान हो सकता है इससे अगर दोनों का कोरिलेशन होता है? ये देखो, अभी होता है, ये किसने सोचा है, ये आपकी मनगढ़ंत बातें हैं। लेकिन एक माँ की भावना इस एंगल से उसको लेना चाहिए, उसमें राजनीति नहीं लाना चाहिए, ये मैं समझता हूँ। और रही प्रफुल्ल पटेल की बात, तो वो तो संधि साधु है, बात उधर की करने की और उनके पार्टी का अध्यक्ष दूसरे को बनाने का। ऐसा वो करते, इधर शरद पवार को भी वही सपोर्टर और उधर अजित पवार, ये तो दोहरी राजनीति हुई। माँ को इसमें नहीं लाना चाहिए, ये मैं समझता हूँ। माँ की एक राजनीति से माँ की भावना को नहीं जोड़ना चाहिए। माँ की एक अलग भावना होती है कि हर भाई, हर सब परिवार एक जगह आना चाहिए, कोई भी माँ की भावना होती है। वैसी दादा के माँ की वो भावना है। मतलब मुझे लगता है कि ये भावना एक माँ की भावना बोल के लेना चाहिए। महाराष्ट्र में जिस तरीके से चुनाव हुआ, चुनाव के बाद एनडीए के भीतर एक दूसरे के ऊपर आरोप प्रत्यारोप या फिर जिस तरीके से अजित पवार और शरद पवार के आने की बात हो रही है, आप लोगों की भी एक व्यक्तिगत राय ऐसी है कि अलग से चुनाव लड़ना चाहिए क्योंकि नुकसान कहीं न कहीं हो रहा है। तो इसको कैसे देखते हैं? क्या आगे वाले चुनाव जो भी कॉर्पोरेशन के या लोकल बॉडी चुनाव है वो अलग लड़ने की प्लानिंग है? क्या इस तरीके की मंशा है? और अगर शरद पवार के साथ अजित पवार चले जाते हैं तो आप लोगों को नुकसान होगा? देखो, एमवीए इस महाराष्ट्र में लोकसभा विधानसभा हम साथ में लड़े हैं और अब आने वाले समय में भी हम साथ में लड़ेंगे। ये जाएगा वो जाएगा, ये बातें सिर्फ बोलने में या कोई किससे मिलने से कोई पार्टी एक जगह नहीं होती रहती। हम पूरे लोग जो हो, महाराष्ट्र हो, हिंदुस्तान के लोग हो, हर बात में राजनीति नहीं लाना चाहिए। कोई किसको मिला, अभी मुझे भी कुछ काम से कल सीएम साहब के पास जाना पड़ेगा, मैं जाऊंगा। डीसीएम के पास जाना पड़ेगा, जाऊंगा। तो उससे क्या, मिलने से क्या मैं पार्टी छोड़ूंगा? ऐसा थोड़ी होता है। ये तो सब बातें होती रहेंगी। जलगांव में जो घटना हुई, जलगांव को लेके मंत्री ने गाड़ी का मौत बचा, उसको लेके हंगामा हुआ, क्या? मुझे नहीं मालूम, ये गांव में का कुछ है वो सोशल, मुझे लगता है ऐसा नहीं होना चाहिए था। कर्फ्यू लगाना पड़ा, ऐसा होना नहीं चाहिए था। जो इतनी सी घटना से इतना बड़ा नहीं होना चाहिए था। सामाजिक दृष्टि से गलत है वो। कल से कुछ खबरें ऐसी वायरल हो रही है कि शिवसेना, आप लोगों की शिवसेना में मीटिंग के दौरान कुछ संजय राउत के ऊपर हमला किया गया या गाली गलौज किया गया, झगड़ा किया गया अंदर से, कि इनकी वजह से पार्टी को नुकसान हुआ। कल से तमाम सारे सोशल मीडिया पर और ट्रेंडिंग में खबरें ऐसी आ रही है, क्या सच्चाई है? ऐसा नहीं है कुछ भी। संजय राउत साहब हमारे शिवसेना के वरिष्ठ नेता है। हाँ, लेकिन शिवसेना में भावना, हमारी बात रखने का अधिकार शिवसैनिक को होता है। वो हम पार्टी चीफ माननीय उद्धव जी के सामने रख सकते हैं, लेकिन रखना यहाँ तक हमारा अधिकार है। क्या करना वो पार्टी चीफ माननीय उद्धव जी का अधिकार है। और शिवसेना नेता और संजय राउत साहब भी हमारे सीनियर लीडर है। हमारे पार्टी में ऐसे संस्कार शिवसैनिकों पे नहीं है। आज का सामना जो बात है उसके एडिटोरियल में एक सेंटेंस लिखा गया, उन्होंने कहा कि मुख्यमंत्री के नेता क्षेत्र के करीबी लोगों का मानना है कि वो डिप्रेशन में है। आपकी ही सामना अखबार के उस पर लिखा गया है। इसको किस परिप्रेक्ष्य में देखा जाए, किस कॉन्टेक्स्ट में देखा जाए? ये देखो, कोई सीएम का डीसीएम होने बाद तो थोड़ा तो भावना ये होती है ना। चीफ रिपोर्टर से डायरेक्ट सीधा सिंपल रिपोर्टर रहा तो उसका कुछ ना कुछ तो भावना दुखती है।
सर दिल्ली यूनिवर्सिटी में एक नया कॉलेज खोला जा रहा है जिसकी नींव जो है वो पंतप्रधान खुद रखने वाले हैं। उसका नाम जो है वो स्वातंत्र वीर सावरकर के नाम पर रखा जा रहा है। कहाँ पे हो? दिल्ली में वीर सावरकर के नाम पर वो रखा जा रहा है, तो इसे कैसे देखते हैं? अच्छा, सावरकर जी को तो भारत रत्न देना चाहिए। हम तो बार बार मांगनी कर रहे हैं ना, शिवसेना तो बार बार मांगनी कर रहे हैं सावरकर ये भारत रत्न इनको देना चाहिए। ये तो हमारी मांग बार बार रही है। अच्छा, सिर्फ सावरकर का नाम कॉलेज को ओके नहीं चलेगा, सावरकर के विचार भी सब में लाना चाहिए। सरकार सिर्फ सावरकर का नाम लेती है लेकिन विचार तो नहीं लाती है। सर, उत्तर प्रदेश में कुंभ मेले का आयोजन हो रहा है, इस बीच अखिल भारतीय की तरफ से कहा गया है कि जो दुकानें हैं वो मुसलमानों को ना दी जाए, सिर्फ हिंदुओं को दी जाए, इस पर क्या कहें? ऐसा नहीं होगा। दुकान क्या धर्म की थोडी होती है, दुकान जो सामान है उसकी होती है, धर्म की थोडी होती है। सर, मराठीत सांगा की दिल्लीतल्या एका कॉलेजला सावरकरांचं नाव दिलं जात आहे, आपल्याला कशाचं कॉलेज बनते? नाही, दिल्ली विद्यापीठाच्या वतीनं नाही, काही हरकत नाही ना। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं नाव एखाद्या महाविद्यालयाला देणं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना भारतरत्न द्यावा ही भूमिका आम्ही तरी मांडलेली, वारंवार आम्ही मांडलेली आहे। परंतु सावरकरांचा विचार, सावरकरांचा विज्ञानवादी विचार, साहित्यिक विचार, देशभक्तीचा विचार आज पंतप्रधान, मी काय पंतप्रधानावर टीका करणं योग्य नाही होणार माझ्याकडून, परंतु मला असं वाटतं सावरकरांच्या नावाने फक्त महाविद्यालय होऊ नये तर सावरकरांच्या विचाराचं सुद्धा अंमलबजावणी सरकारने करावी। कारण सावरकर उदारमतवादी होते, विज्ञानवादी होते आणि आताचं सरकार हे मला वाटतं अजूनही पुण्या जुन्या काळात जायच्या परिस्थितीमध्ये आहे। जसं आता कोणतरी सांगितलं की दुकान मुसलमानाला देऊ नये, हिंदूला द्यावं, हे काय विचार आहे का? सावरकरांच्या विज्ञानवादी विचाराचा विचार करा। सावरकर काय काय बोलत होते, सगळ्या विषयान काय काय त्यांनी विचार केलेला आहे। भाजपच्या एका माजी नगरसेवकानं मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात लाचलुचपत विभागामध्ये तक्रार केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की ज्या कंपनीला दंड ठोठावण्यात आला होता 65 कोटी रुपयांचा, त्यांच्याकडनं दंड ठोठावण्यात आलेला नाही आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचे कंत्राट एकनाथ शिंदे हे युटी मिनिस्टर असताना दिले गेलेले होते, ते अजूनही पूर्ण करण्यात आलेले नाही। 6 महिने होऊन गेले, दुसरा जो कंत्राटदार आहे त्यानेही काम केले। हे पहा, हे मान्य आदित्यजी ठाकरे साहेब शिवसेना नेते यांनी वारंवार सांगितलेलं आहे, रस्ते, मुंबईतील रस्ते याचं जे सिमेंटीकरण करण्यात येणार होतं हे ज्यावेळेस 3 वर्षापूर्वी सांगितलं की 6 महिन्यात काम होईल, आज 3 वर्ष झाले, 25% सुद्धा काम पूर्ण नाही। ही एजन्सी बदल, ती एजन्सी बदल, नवीन कॉन्ट्रॅक्ट दे, याच्यामध्ये सरकार या गुत्तेदारीमध्ये, कॉन्ट्रॅक्टच्या राजकारणामध्ये आणि टक्केवारीमध्ये अडकलेलं आहे। आणि त्याच्यात जर एखाद्या भारतीय जनता पार्टीच्या जागरूक नगरसेवकांनी तक्रार केली असेल तर त्यात काय वावगं मानायचं काही कारण नाही। अनेक भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या अशा तक्रारी आहेत। परंतु ही अँटी करप्शन ब्युरोला तक्रार केलेली आहे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केलेली आहे। चौकशी करावी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने। आता ज्यांनी तक्रार केली त्यांनी गृहमंत्र्याला भेटून लवकरात लवकर चौकशी करायला सांगावं, एवढंच माझं म्हणणं आहे त्याला। चला, थँक्यू। मी आधी सांगितलं, संजय राऊत शिवसेनेचे, संजय राऊत साहेब हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते। शिवसेनेमध्ये नेत्यांचा एक एवढा पक्षप्रमुखानंतर मान हा नेत्यांचा असतो आणि तो मान संजय राऊतांना आम्ही सगळे शिवसैनिक देत असतो आणि देणार। त्यामुळे अशी काही बातमी आली असेल तर ती चुकीची। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।